नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्यदिव्य असं पोरंदावडे या ठिकाणी मोठ्या रकमेचं म्हणजेच 2 लाखाचं मैदान संपन्न होणार आहे। मित्रांनो, देवभाऊ केसरी मैदान म्हणून या मैदानाची ओळख असणार आहे आणि मित्रांनो या मैदानाची लॉयलाट काढायला सुरुवात आहे। तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 1 ते 17 गटापर्यंत कोणकोणते टॉपचे नंदी कोणकोणत्या गटातून पळताना पाहायला मिळतील नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। अट्टी आणि तट्टीच्या लढती पाहायला मिळतील गटालाच। चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, उद्याच्या मैदानामध्ये गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये 1 to 4 4 to 1 लखन आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये बकासूरच्या नावानं आणि राहुल मामा मांडवे या नावानं चिठ्ठी निघालेली आहे। मित्रांनो, गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये तर माझ्या माहितीनुसार या गटात आपल्याला महाराज पळताना पाहायला मिळेल। त्याचबरोबर गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 5 मधून मित्रांनो सासवडकरांचं पब्लिकचं भिताड बादल पळताना पाहायला मिळणार आहे। गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 1 मधून छोटा देवा सांडू मिस्त्री तळेगाव यांचा छोटा देवा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 1 मधून मित्रांनो घोटकरांचा सर्जा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। गोट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 1 मधून त्याच गटात मित्रांनो गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 3 मधून सर्जा दादा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। म्हणजेच भावाभावामध्ये लढत पाहायला मिळेल गट क्रमांक 8 आणि गट क्रमांक 8 मध्ये। त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 7 मधून घरणीकेकरांच्या आणबाणशान घरणीकेकरांचा राजा आपल्याला पळताना पाहायला मिळेल चटणी भाकरीचा पैलवान। त्याचबरोबर गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 5 मधून मित्रांनो हिंद केसरी आदत सचिन, आता आदत राहिला नाही, दुसरा झालेला आहे तो सचिन आपल्याला गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 5 मधून पळताना पाहायला मिळेल। गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 6 मधून मित्रांनो हरण्या 722 आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि उद्या घरणिकेच्या राजासोबत पळताना पाहायला मिळू शकतो असा हरण्या 722। गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये मित्रांनो संतोष तोडकर यांच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे। या गटात आपल्याला साई मल्हार सुंदर या तिन्हीपैकी एक नंदी पळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 7 मधून। त्याचबरोबर गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये मित्रांनो जाकीरबाई यांचा राजा आपल्याला पळताना पाहायला मिळेल। नक्की उद्याच्या मैदानामध्ये राजाला गुलाल भेटो अशी आपण सेवागिरी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना। गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 6 मधून मित्रांनो कारुंडे एसपी चिके आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 14 मधून तास क्रमांक 6 मध्ये। त्याचबरोबर गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये मित्रांनो रायफल 8181 वाईकरांची रायफल आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 1 मधून। त्याचबरोबर गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 4 मधून अखंड महाराष्ट्राला जाणून घ्यायचं होतं की बकासूर कोणत्या गटात पळेल मित्रांनो, तर मित्रांनो गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये येवून जोडी पळताना पाहायला मिळेल बकासूर आणि घोटकरांचं रॉकेट। त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये सर्वांना जाणून घ्यायचं होतं की विठ्ठल नानांची चिठ्ठी नक्की कोणत्या गटात निघेल, तर मित्रांनो अखेरकार चिठ्ठी निघाली ते म्हणजे गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये। या गटात आपल्याला पाहायला मिळेल तेजा आणि दिवाना A1 जोडी। तर मित्रांनो हे आहेत भाग 1 मध्ये आपण काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक सांगितलेले आहेत। तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल।